परभणीमध्ये ठाकरे गटानं मुस्लिम महापौर दिल्यानं आता राजकीय वर्तुळातनं प्रचंड टीका होतीये। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आणि त्याला उत्तर देताना उचलली जीभ लावली टाळ्याला असं न म्हणता उचलली जीभ लावली दाढीला असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार टोला लगावलाय। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम बरा असं राऊतांनी म्हटलंय। तर बाळासाहेब असते तर तुमच्या पृष्ठभागावर लाथ मारली असती। ठाकरेंनी दलाली करण्यापेक्षा घरी बसावं असं उत्तर संजय शिरसाटांनी मात्र लागलीच राऊतांना दिलंय। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला। 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत। इतर ठिकाणी सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत। काय या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत, ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत। आमचे तालुका प्रमुख आहेत, ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे। मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलली जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठे करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून जेव्हा तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती तेव्हा तुम्हाला कळालं असतं शिवसेना कशाला म्हणतात। म्हणून ज्यांना शिवसेना कळाली नाही अशाने असे वक्तव्य करून दलाली करण्यापेक्षा घरी बसावं।